नमस्कार. अनेकदा पालकांना आपल्या लहान मुलांच्या आरोग्याबद्दल आणि विशेषतः त्यांच्या वजनाबद्दल खूप चिंता वाटत असते. तर आज आपण खास 4 ते 7 वर्षांच्या मुलामुलींचं वजन आरोग्यदायी पद्धतीने कसं वाढवता येईल याचा एक सोपा आराखडा समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, अनेक पालकांच्या मनात हेच प्रश्न असतात की अरे, आपलं मूल खूपच बारीक दिसतंय, जेवताना खूप नाटकं करतं किंवा त्याचं वजन हवं तसं वाढतच नाहीये. जर असे विचार मनात येत असतील तर हे विश्लेषण खास अशाच पालकांसाठी आहे. याच प्रश्नांवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. मुलांचं वजन वाढवायचं आहे, पण ते पूर्णपणे आरोग्यदायी मार्गाने. आणि हो, ही काही अशक्य गोष्ट नाही. योग्य माहिती आणि थोडंसं नियोजन केलं ना की हे नक्कीच साधता येतं. सगळ्यात आधी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. प्रत्येक मुलाची वाढण्याची गती आणि शरीराची ठेवण वेगवेगळी असते. त्यामुळे आपल्या मुलाची इतरांची तुलना करणं बरोबर नाही. पण हो, जर मुलाचं वजन कमी असेल आणि सोबतच त्याचा उत्साह, त्याची एनर्जी लेव्हल पण कमी असेल, म्हणजे मूल दिवसभर सुस्त राहत असेल, तर मात्र त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याची नक्कीच गरज आहे. मग आरोग्यदायी वजनवाढ म्हणजे नेमकं काय? याचा अर्थ फक्त वजनाच्या काट्यावरचा आकडा वाढवणं इतकाच नाही, तर शरीराचं वजन अशा प्रकारे वाढलं पाहिजे की ज्यामुळे मूल दिवसभर उत्साही राहील, खेळकर राहील आणि त्याची एकंदर वाढ चांगली होईल. असं म्हणतात ना की दिवसाची सुरुवात चांगली झाली की अख्खा दिवस छान जातो. मुलांच्या बाबतीत तर हे अगदी खरं आहे. त्यांच्या दिवसाची सुरुवात एकदम पौष्टिक आणि ऊर्जा देणारी असायला हवी. चला बघूया ती कशी करता येईल. सकाळच्या दिनक्रमाला आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागू शकतो. पहिला टप्पा आहे उठल्याबरोबर एक पेय, दुसरा आहे पौष्टिक नाश्ता आणि तिसरा टप्पा म्हणजे नाश्ता आणि जेवणाच्या मधल्या वेळेतला एक छोटासा खाऊ. चला पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. सकाळी उठल्या उठल्या मुलांना 2 पैकी एक गोष्ट देता येते. एकतर साधं कोमट पाणी किंवा रात्री भिजवून ठेवलेले 4 ते 5 बदाम. दोन्ही पर्याय किती सोपे आणि सहज उपलब्ध होणारे आहेत नाही का? आता प्रश्न पडेल की हे का करायचं. तर याचं कारण असं आहे की सकाळी कोमट पाणी किंवा बदाम खाल्ल्याने त्यांची पचनशक्ती सुधारायला मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराची चयापचयक्रिया, ज्याला आपण मेटाबॉलिझम म्हणतो, ती सुरू होते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे म्हणजे गाडीचं इंजिन सुरू करण्यासारखं आहे, जेणेकरून दिवसभर खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल आणि त्याची ऊर्जा तयार होईल. आता येतो सकाळचा सगळ्यात महत्त्वाचा आणि कधीही न मोडायचा नियम, तो म्हणजे मुलांचा नाश्ता कधीही काहीही झालं तरी चुकवायचा नाही. सकाळचा नाश्ता हा त्यांच्या संपूर्ण दिवसाच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. तो टाळला तर त्यांची एनर्जी कमी होणारच. नाश्त्यासाठी इथे काही छान पर्याय दिले आहेत. बघा, तुपासोबत पराठा आणि दही हा एक पोटभरीचा पर्याय आहे. शेंगदाणे घातलेले गरमागरम पोहे तर मुलांना आवडतातच. उकडलेलं अंड किंवा ऑमलेट हा प्रोटीनचा एक उत्तम सोर्स आहे. किंवा मग दुधामध्ये ओट्स घालून दिले तरी चालतील. या नाश्त्याचे फायदे काय आहेत? तर यात भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे मुलांना दिवसभर खेळायला, बागडायला ताकद मिळते. त्याचबरोबर यात प्रोटीनसुद्धा भरपूर असतात, जे त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. आता नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये मुलांना थोडीशी भूक लागते. त्यावेळी त्यांना केळं, चिकू किंवा सफरचंदासारखं एखादं फळ द्यावं. यामुळे त्यांना एकदम फ्रेश वाटेल. या छोट्याशा खाऊमुळे काय होतं तर त्यांची एनर्जी लेव्हल टिकून राहते. त्यांना अचानक थकवा येत नाही. आणि हो, त्यांच्या वजनवाढीच्या प्रक्रियेलाही यामुळे चांगली मदत होते. आता वळूया दिवसाच्या मुख्य जेवणाकडे, म्हणजेच दुपारच्या जेवणाकडे. मुलांच्या वाढीसाठी लागणारे बहुतेक सगळे पोषक घटक या एका जेवणातून मिळायलाच हवेत. चला तर मग बघूया की एका परिपूर्ण ताटात काय काय असायला हवं. 1 किंवा 2 चपात्या, 1 वाटी वरण किंवा कोणतंही कडधान्य, 1 भाजी, त्यावर थोडंसं साजूक तूप आणि सोबत वाटीभर दही. झालं की नाही एक संतुलित आणि संपूर्ण जेवण तयार. अशा संतुलित जेवणामुळे मुलांना सर्व आवश्यक पोषक तत्व एकाच वेळी मिळतात. विशेषतः डाळ, कडधान्य आणि दह्यामधून जे प्रोटीन मिळतं ते त्यांच्या स्नायूंच्या वाढीसाठी म्हणजे मसल ग्रोथसाठी खूप महत्त्वाचं असतं. यामुळे त्यांचं शरीर आतून मजबूत बनतं. आणि दुपारच्या जेवणासाठी एक अत्यंत महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. त्यांच्या आहारात रोजच्या रोज प्रोटीनचा समावेश आवर्जून करा. डाळ, कडधान्य, दही, पनीर यांसारखे पदार्थ रोज जेवणात असायलाच हवेत. चला तर मग सुरुवातच एका महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. मुलांच्या वाढीसाठी संध्याकाळचा पोषणाचा सगळ्यात चांगला उपयोग कसा करून घेता येईल? नेमकं हेच आज आपण समजून घेणार आहोत.
बरं, तर संध्याकाळच्या प्लॅनमधला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे दुपारनंतरचा नाश्ता. हा नाश्ता म्हणजे रात्रीच्या जेवणापर्यंत मुलांची एनर्जी टिकवून ठेवणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. आता इथे बघा, पौष्टिक आणि जंक फूडमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहेत मोड आलेली कडधान्ये, शेंगदाण्याची चिक्की किंवा घरी बनवलेलं साधं सँडविच, हे सगळे उत्तम पर्याय आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आहेत चिप्स आणि कोल्ड्रिंक्स सारखे पदार्थ, जे पूर्णपणे टाळायला हवेत. निवड करणं खरंच खूप सोपं आहे. आणि हे लक्षात घ्यायला हवं की हे जे आरोग्यदायी स्नॅक्स आहेत ना, ते फक्त पोट भरण्यासाठी नाही आहेत. यातून मुलांना दिवसभर टिकणारी खरी ऊर्जा मिळते, ज्यामुळे ते खेळायला आणि अभ्यास करायला एकदम उत्साही राहतात. चला, आता वळूया दिवसाच्या सर्वात महत्त्वाच्या जेवणाकडे, म्हणजे रात्रीच्या जेवणाकडे. रात्रीच्या जेवणाचं सूत्र अगदी सोपं आहे. ते साधं, आपलं पारंपरिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचायला हलकं असायला हवा. म्हणजे बघा, गरमागरम भाजी चपाती किंवा मऊ खिचडी नाहीतर साधं वरण भात, हे सगळे पौष्टिक आणि हलके असल्यामुळे एकदम उत्तम पर्याय आहेत. मुलांच्या रात्रीच्या जेवणासाठी हे एक सूत्रच आहे असं समजा. आपलं ध्येय फक्त मुलांचं पोट भरणं नाही, तर त्यांना योग्य पोषण देणं आहे. म्हणूनच जेवण नेहमी हलकं पण पौष्टिक ठेवा आणि गरजेपेक्षा जास्त खाऊ घालणं म्हणजे ओव्हरफीडिंग कटाक्षाने टाळा. दिवस संपत आला, पण थांबा, अजून एक पौष्टिक टप्पा बाकी आहे. खूप सोपा आहे पण तितकाच प्रभावी. तो म्हणजे झोपण्यापूर्वीची एक खास सवय. आणि ती सवय म्हणजे काय? तर अगदी सोपं, फक्त 1 ग्लास कोमट दूध. पण याचे फायदे मात्र खूप मोठे आहेत. झोपण्यापूर्वी दूध पिण्याची ही जी सवय आहे ना, ती थेट शरीराच्या नैसर्गिक वाढीच्या प्रक्रियेला मदत करते. आपल्याला माहितीच आहे की मुलांची वाढ झोपेत जास्त चांगली होते आणि हे दूध त्यालाच सपोर्ट करतं. आणि हो, साहजिकच वजन वाढवण्यासाठी सुद्धा याची नक्कीच मदत होते. ठीक आहे, तर आपण प्रत्येक जेवणाबद्दल तर बोललो, पण आता असे काही महत्त्वाचे नियम पाहूया जे संपूर्ण दिवसभरात लक्षात ठेवायलाच हवेत. हे 4 नियम जर सातत्याने पाळले ना, तर मग ही फक्त आहार योजना राहत नाही, तर एक आरोग्यदायी जीवनशैली बनते. पहिलं म्हणजे दिवसातून 4-5 वेळा थोडं थोडं खायला देणं. दुसरं, आहारात तूप आणि आरोग्यदायी फॅट्स नक्की समाविष्ट करणं. तिसरं, अर्थातच जंक फूडला पूर्णपणे नाही म्हणणं. आणि चौथं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे मुलांसोबत बसून जेवणं. याने खरंच खूप मोठा फरक पडतो. आहाराबद्दल तर आपण सगळं बोललो, पण थांबा, एक बोनस टिप सुद्धा आहे. ही एक अशी सोपी गोष्ट आहे जी खूप मोठा बदल घडवून आणू शकते. अनेकदा प्रश्न पडतो की मुलांची भूक कशी वाढवायची? तर विचार करा, भूक वाढवण्याचा सगळ्यात सोपा आणि नैसर्गिक मार्ग कोणता असेल बरं? आणि याचं उत्तर आश्चर्यकारकपणे सोपं आहे. ते म्हणजे घराबाहेर खेळणं. हो, जेव्हा मुलं मैदानी खेळ खेळतात, धावतात, पळापळ करतात, तेव्हा त्यांची ऊर्जा खर्च होते आणि मग त्यांना नैसर्गिकरित्याच कडाडून भूक लागते. तर मग या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. मुलांच्या संपूर्ण विकासाची गुरुकिल्ली ही कोणत्या तरी गुप्त फॉर्म्युल्यामध्ये नाहीये. मग ती कशात आहे? कदाचित ती आरोग्यपूर्ण सवयी आणि योग्य आहार यांच्या साध्या सोप्या पण सातत्यपूर्ण जोडणीतच दडलेली आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.